अमेरिकेत कुठल्याही व्यक्तीला फक्त 2च वेळा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता येतं. थॉमस जेफरसन, जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन, फ्रँकलिन रूझवेल्ट, बराक ओबामा, आयझेनहॉवर अशा अनेक अमेरिकेच्या महान राष्ट्राध्यक्षांच्या यादीत आता डोनाल्ड ट्रम्प देखील असणार आहेत. कारण हे सगळे लोक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 2 वेळा झालेले आहेत. अमेरिकेतले प्रसिद्ध उद्योगपती असणारे डोनाल्ड ट्रम्प यांना आपण सदैव हसतमुख असं पाहिलेलं आहे. त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं की या माणसानं आयुष्यात कधी पराभव बघितलाच नसेल. पण हे असं नाही आहे. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यात पराभवांची एक मालिकाच आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांनी इतके पराभव बघितलेत की त्यांना पराभवाचं काहीच वाटत नसावं. पराभव कितीही असले तरी या माणसाकडे एक गोष्ट आहे जी अनेकांच्याकडे नसते, ती म्हणजे प्रचंड चिकाटी. या माणसानं चिकाटी आयुष्यात कधी सोडली नाही आणि त्याचं फलित म्हणूनच की काय ते आता अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 2 वेळा अनेक जण झालेत, पण एकदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पुढच्या वेळी पराभव आणि पराभवानंतर परत दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणारे ते अमेरिकेच्या 240 वर्षाहून जास्त इतिहासातले फक्त दुसरे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांची चिकाटी काय आहे याची कल्पना या गोष्टीवरून येईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत. आपण हे बोलणार नाही की ट्रम्प यांनी हा विजय कसा मिळवला, तर आपण हे बघणार आहे की ट्रम्प यांनी या अगोदर कोणकोणत्या प्रकारचे पराभव पचवलेले आहेत किंवा त्या पराभवावर स्वार होऊन ते आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बोलूया ट्रम्प यांच्या त्या सगळ्या पराभवांविषयी ज्याच्यातून मार्क काढत काढत ते इथपर्यंत पोहोचले. 1980 आणि 90च्या दशकामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेतल्या अटलांटिक सिटीमध्ये ट्रम्प ताजमहाल, ट्रम्प मरीना, ट्रम्प प्लाझा नावाचे अनेक कसिनो होते. या सगळ्या कसिनोंनी सुरुवातीच्या काळात मोठं यश मिळवलं, पण नंतर हे सगळे कसिनो कर्जबाजारी झाले. या धंद्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना इतका फटका बसला की त्यांच्या या कसिनो बिझनेसनं पुढच्या काही काळानंतर आपली दिवाळखोरी जाहीर केली होती. दुसरं, आपल्याला हे माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प या अगोदर देखील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते, पण त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठीचे प्रयत्न 2000 सालापासून सुरू केले होते. 2000 साली त्यांना रिफॉर्म पार्टी नावाच्या एका पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाची ऑफर होती, पण पुढच्या काळात तो पक्षच विस्कटला आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं राष्ट्राध्यक्ष व्हायचं स्वप्न अधुरं राहिलं. तुम्ही आता कमेंट्समध्ये हे सांगायचं आहे की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पहिल्यांदा कोणत्या वर्षी झाले. 1989 साली ट्रम्प यांनी ईस्टर्न एअर शटल नावाची एक एअरलाइन्स कंपनी विकत घेतली. या कंपनीचं त्यांनी नवं नाव ठेवलं ट्रम्प शटल आणि अशा प्रकारे ट्रम्प एअरलाइन्सच्या बिझनेसमध्ये उतरले. पण या त्यांच्या विमानांमध्ये सीट बेल्ट देखील गोल्ड प्लेटेड होते. अत्यंत मोठ्या प्रमाणातला खर्च त्यांनी या बिझनेसमध्ये केला, पण तरी देखील त्यांना योग्य त्या प्रमाणात ग्राहक मिळाले नाहीत आणि अखेर 1992 साली त्यांनी ट्रम्प शटल ही कंपनी विकून टाकली. 2006 साली मग डोनाल्ड ट्रम्प हे दारूच्या व्यवसायात उतरले. त्यांनी ट्रम्प वोडका नावाचा एक ब्रँड बाजारात आणला. ते स्वतः दारू पित नव्हते, त्यामुळे त्यांना स्वतःला या विषयाची माहिती कमी होती. शिवाय त्यांनी निर्माण केलेला ट्रम्प वोडका बाजारात तसाच पडून राहिला, त्याला देखील जास्त ग्राहक मिळाले नाहीत आणि अखेर त्यांना हा ट्रम्प वोडका हा बिझनेस देखील बंद करावा लागला. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगमध्ये एक टीम विकत घ्यायची इच्छा 1980च्या दशकापासून होती, पण ती त्यांची इच्छा पूर्ण होत नव्हती. अखेर 2014 साली त्यांनी अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगच्या टीम्सच्या लिलावात सहभाग घेतला आणि बफॅलो बिल्स नावाची एक टीम विकत घ्यायचा प्रयत्न केला, पण या लिलावात देखील ट्रम्प यांना अपयशच आलं आणि त्यांना तो नाद सोडून द्यावा लागला. 2007 साली ट्रम्प यांनी ट्रम्प स्टिक्स नावाची एक कंपनी निर्माण केली. या कंपनीचं काम होतं की ही कंपनी बीफ विकायची. हे बीफ विकण्यासाठी ट्रम्प यांनी द शार्पर इमेज नावाची स्टोर्सची एक चेन देखील अमेरिकेत निर्माण केली, पण पुढच्या 2च महिन्यात हे सगळे व्यवसाय अजिबात चालत नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांना हा धंदा देखील 2 महिन्यातच बंद करावा लागला. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प लोकांच्या लक्षात राहतील अशा अनेक प्रकारच्या गोष्टी करायचा प्रयत्न करायचे, पण त्या सगळ्यांमध्ये देखील त्यांना अनेक अपयश पदरी पडले. अशाच प्रकारचा एक बोर्ड गेम त्यांनी निर्माण करायचा प्रयत्न केला. त्याचं नाव ठेवलं ट्रम्प द गेम. हा गेम 1989 साली निर्माण केला होता, तो देखील फेल झाला.
पुन्हा त्यांनी त्याला रिवाईव्ह करायचा प्रयत्न 2004 साली केला. त्याचं नाव द अप्रेंटिस असं ठेवलं. तेव्हा देखील हा गेम फेलच झाला. अशी अनेक अपयश पदरी पडली तरी डोनाल्ड ट्रम्प हे नेहमी हसतच राहिले. मागच्याच वर्षी निवडणुकीच्या काळात त्यांच्या हत्येचा प्रयत्न देखील झाला. बंदुकीची गोळी त्यांच्या कानाला लागून गेली, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी देखील डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच्या आपल्या ट्रम्प शैलीमध्येच हसताना सर्वांना दिसले. जणू काय त्यांना मरणाची भीतीच वाटत नव्हती. त्यांचा स्वभाव, त्यांची बेधडक वृत्ती, कुठल्याही परिस्थितीला भेटण्याची त्यांची क्षमता, त्यांची हिंमत, ही सगळी ट्रम्प यांची ताकद आहे. आणि याच ताकदीनं त्यांना अमेरिकेच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत खेचून नेलं. अशा प्रकारच्या अनेक गुणांमुळे त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले तरी, त्यांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली गेली तरी देखील ते डगमगले नाहीत आणि पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आता ते झालेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या दुसऱ्या कारकिर्दीसाठी द मराठी बाणा परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांचा हा स्वभाव, त्यांची ही हिंमत, त्यांचा अपयशामुळे खचून न जाण्याचा स्वभाव, या गोष्टींच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. ट्रम्प यांच्याकडून तुम्हाला पुढच्या 4 वर्षांमध्ये काय अपेक्षा आहेत ते देखील आम्हाला सांगा. पुन्हा भेटू असाच एखादा इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा.